महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सर्व महापुरुषांचा, उपवर्गीकरणाच्या आपल्या मातंग समाजाच्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये संगमवाडीचे मुंबई आझाद मैदान आपल्या समाजाचे दैवत अण्णाराव साठेंचे नातू सचिनभाऊ साठे आणि आदरणीय माई यांच्या आशीर्वादाने ही यशस्वी पदयात्रा झालेली आहे। या प्रसंगी ज्यांनी शंकरराव तडके असतील, चंद्रकांत लोंढे असतील, ज्यांनी मदत केली सर्वांचं मी कृष्णदादा साठे असतील सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या व्यासपीठावर एकच आव्हान आणि विनंती करतो, भाऊ तुम्ही ज्या वेळेस आम्ही आद्य क्रांतिगुरू लवजी वासव साहेबांच्या समाधीवरून तुम्हाला शब्द दिला होता की लवजी वासव यांच्या समाधीवरून आझाद मैदानापर्यंत पोहोचू सर जिथे काय मदत लागेल तो खालीचा वाटा आणि उचलण्याची जबाबदारी घेतली होती। आज आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला। याच्या पुढच्या काळामध्ये भाऊ आपण जे काही निर्णय घ्याल बहुजन समाजाच्या हिताचा, आपण मातंग समाजाचे नेते आहातच, परंतु साहित्यरत्न अण्णाराव साठेंचे आपण नातू आहात, त्याच्यामुळे बहुजन समाजाचे देखील नेतृत्व आपल्याला करायचंय। मी एक आव्हान करतो समाजाला, ज्या वेळेस भाऊ आव्हान देतील, ज्या वेळेस भाऊंचा आवाज येईल त्या वेळेस तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी भाऊंच्या पाठीमागे सावरून उभं राहण्याची ताकद तुम्हाला आपण या ठिकाणी केली पाहिजे। दुसरी गोष्ट भाऊ, जर हे उपवर्गीकरण लागू करण्यासाठी आम्ही विलंब लावला तर येणाऱ्या काळामध्ये आपण जी काही भूमिका घ्याल ती महाराष्ट्र बंदची असू द्या, भारत बंदची असू द्या या जिल्हा बंदची असू द्या, ती बंद पुकारण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ती तुम्ही पुकारली तर तुमचा छोटा भाऊ तुमच्या सोबत कायम राहील एवढा निमित्ताने शब्द देतो। छोटीशी विनंती करतो, या आझाद मैदानामध्ये ज्यांनी हवाई घोषणा आंदोलन केली अशी बाबासाहेब गोखले या आझाद मैदानाचं नामकरण आहे तुमच्या आशीर्वादानं डॉक्टर बाबासाहेब गोखले आझाद मैदान म्हणून आपण आज प्रश्न घोषित करूयात। धन्यवाद। जय लवजी।